संजीवराजे नाईक निंबाळकर, चंद्रहारजी पाटील, रवींद्रजी धनगेकर, संपर्क प्रमुख शरदजी कणसे, चंद्रकांतजी जाधव, रेश्माताई जगताप, हनुमंतराव जगदाळे, योगेशजी जानकर, अंकुशजी कदम, व्यासपीठावरील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, निवडून आलेले सर्व लोकप्रतिनिधी आणि हजारोंच्या संख्येनं माननीय शिंदे साहेबांना ऐकण्यासाठी आलेले सातारकर बंधू आणि भगिनींनो, आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळामध्ये आम्ही सगळे काम करतो। माझ्यावर साहेबांनी राज्याच्या उद्योगमंत्रीपदाची धुरा सोपवली आणि साताऱ्यामधल्या देखील युवकांच्या आणि युवतींच्या हाताला काम मिळालं पाहिजे, ही भूमिका राज्याचा उद्योगमंत्री म्हणून तू घेतली पाहिजेस, अशा पद्धतीचे आदेश देखील मला शिंदे साहेबांनी दिले। आणि म्हणून उद्योग विभागाच्या बाबतीमध्ये बोलत असताना मी साहेबांच्या साक्षीनं सांगेन की आपण सातारा जिल्ह्यामध्ये जे जे काही आदेश दिले होते ते प्रामाणिकपणानं पूर्ण करण्याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्यानं प्रयत्न केला। आणि आज साहेबांच्या साक्षीनं पुन्हा एकदा सांगतो, राजे तुमची सगळ्यांची जी मागणी होती IT पार्कची, ते IT पार्क देखील पुढच्या 15 दिवसामध्ये मंजूर होईल आणि या सातारा जिल्ह्यातल्या युवकांना आणि युवतींना माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली रोजगाराची संधी प्राप्त होईल। आताच निंबाळकर साहेबांनी सांगितलं, ज्यावेळी मी तुमच्याकडे पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या प्रचारासाठी माननीय साहेबांच्या आदेशानं आलो होतो, ते तुम्ही देखील माझ्याकडे एक मागणी केली होती की अनेक लोक उद्योगमंत्री नसताना श्रेय घेऊन उद्योग करणारे हे सातारा जिल्ह्यामध्ये आहेत आणि म्हणून तुम्ही मागणी अशी केली होती की तुमच्या मतदारसंघातली MIDC देखील ही लवकरात लवकर मार्गी लागली पाहिजे। आणि साहेब तुमच्या साक्षीनं ते देखील सांगतो की दुपारीच माझं रामराजे निंबाळकर साहेबांची चर्चा झाली। पुढच्या आठवड्यातली तारीख रामराजे निंबाळकर साहेबांनी मला दिलेली आहे। पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब, रामराजे निंबाळकर साहेब आणि सर्व कार्यकर्त्यांच्या मनातली फलटणची MIDC देखील लवकरात लवकर पूर्ण करण्याची जबाबदारी आज या सातारा जिल्ह्याच्या सभेमध्ये राज्याचा उद्योगमंत्री म्हणून मी स्वीकारलेली आहे। पण साताऱ्यामध्ये आल्यानंतर देसाई साहेब आमच्या एक लक्षात येतं, साहेबांच्या नेतृत्वाखाली काम तुम्ही करता, काम निंबाळकर साहेब करतात, काम सगळे आपले शिवसैनिक करतात, पण आयत्या वेळी श्रेय लाटण्याचं काम मात्र काही वेगळीच लोक करतात। हे दुर्दैव सातारा जिल्ह्याच्या दृष्टीनं आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आलेलं आहे। पण माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा 2.5 वर्षाचा मुख्यमंत्रीपदाचा जर कार्यकाळ आपण बघितला तर त्या कार्यकाळामध्ये मागच्या 50 वर्षात या महाराष्ट्रामध्ये ज्या योजना आल्या नाहीत, जी विकासाची कामं झाली नाहीत, ती माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये करून दाखवली। हा देखील आत्मविश्वास आपल्या सगळ्या शिवसैनिकांना असला पाहिजे। माझी लाडकी बहीण योजना असेल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना साहेब कायम सांगतात की जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली कधीही बंद होणार नाही, हा शिवसेनेचा शब्द माननीय शिंदे साहेबांचा आहे। आणि म्हणून आपण सगळ्यांनी एकजुटीनं या साताऱ्यामध्ये खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीमध्ये आपण कामाला सुरुवात केली पाहिजे। आताच मला हनुमंत जगदाळे साहेब सांगत होते की पश्चिम महाराष्ट्राचं विभागीय संपर्क प्रमुखपद त्यांनी घेतल्यानंतर गेले 5-6 दिवस ते ठाण मांडून या परिसरामध्ये बसलेले आहेत। पण साहेब अतिशयोक्ती सांगत नाही, आम्ही जर कार्यकर्त्यांपर्यंत पोचलो, आम्ही जर समोरच्या विरोधकांच्या नेत्यांपर्यंत पोचलो तर तुमच्या नेतृत्वाबद्दल त्यांना एवढा आत्मविश्वास आहे की फक्त आम्ही पोचण्याची आवश्यकता आहे। या महाराष्ट्रामध्ये तुमच्या नेतृत्वाखाली हा शिवसेना पक्ष 1 नंबरचा झाल्याशिवाय राहणार नाही, एवढी ताकद आणि एवढी विकासाची कामं तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला दिलेली आहेत। पण कुठेतरी आम्ही कमी पडतोय का, हे देखील आत्मचिंतन आणि आत्ममंथन आम्ही सगळ्यांनी करणं गरजेचं आहे। आणि म्हणून जगदाळे साहेब तुम्ही मला जे सांगितलं की या पश्चिम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात साहेबांच्या नेतृत्वामुळे शिवसेनेमध्ये येणाऱ्यांची संख्या ही फार मोठ्या पद्धतीनं आहे। मी माझ्या वतीनं शंभूराज देसाई साहेबांच्या वतीनं आपल्याला शब्द देतो, कुठेही आम्हाला मंत्री म्हणून बोलवा, आम्ही मंत्री म्हणून नाही, साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे शिवसैनिक म्हणून त्या ठिकाणी येऊ आणि या महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाणारा शिवसेना पक्ष हा महाराष्ट्रात 1 नंबरला आहे, हे भविष्याच्या 3 वर्षामध्ये आम्ही दाखवून देऊ, एवढाच शब्द या सभेच्या निमित्तानं देतो। आजची सभा ही खरं तर साताऱ्याच्या राजकारणाला दिशा देणारी सभा आहे। कशासाठी आहे, काय आहे, त्या पार्श्वभूमीमध्ये मी जात नाही, पण या सातारा जिल्ह्यामधलं राजकारण स्थानिक स्वराज्य संस्थांचं अख्ख्या महाराष्ट्रानं नाही तर अख्ख्या देशानं बघितलेलं आहे। आणि म्हणून लोकशाही पायदळी तोडवण्याचं काम कोण करतंय
हे साताऱ्यातल्या जनतेला माहिती आहे आणि भविष्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामीण भागातल्या सगळ्या ग्रामपंचायती असतील, सोसायटीच्या निवडणुका असतील, या सगळ्या शिवसेनेच्या ताब्यामध्ये येतील एवढं चांगलं काम आमच्या विरोधकांनी 15-20 दिवसापूर्वी साताऱ्यामध्ये करून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही. साहेबांवर असलेलं प्रेम, साहेबांवर असलेली निष्ठा आणि साहेबांनी केलेलं महाराष्ट्रातलं विकासाचं काम एवढंच आपण तळागाळापर्यंत जर पोचवलं तर साहेबांना अभिप्रेत असलेली शिवसेना या सातारा जिल्ह्यामध्ये उभी राहील आणि ती आपण सगळ्यांनी म्हणून उभी करावी एवढीच विनंती करतो. आणि उद्योग विभाग म्हणून जे जे काही सहकार्य आपल्याला लागेल ती देण्याची ग्वाही देतो. आणि मराठी भाषेचा मंत्री म्हणून देखील एक मराठी भाषेचं देसाई साहेब MIDCच्या जागेमध्ये एक फार मोठं दालन उभं करण्याचा निर्णय मराठी भाषा विभागानं घेतलेला आहे. त्याच्यासाठी देखील 10 कोटी रुपये आम्ही मंजूर केलेले आहेत. त्याचं भूमिपूजन देखील भविष्याच्या कालावधीमध्ये आपण शिंदेसाहेबांच्या हस्ते करू आणि मराठी पण जपण्याचं काम शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना करते हे आपण सगळ्यांना दाखवून देऊ एवढीच खात्री देतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर शिंदे साहेब अखंड महाराष्ट्राला माहित आहे, कारण का कोयना काठचा वाघ म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. या राज्याचे पर्यटन मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून देसाई साहेबांकडे बघून एवढंच म्हणावं वाटतं, फितुरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून वाघाची शिकार करतात.